नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे दोरी पायपिंग दाखवणार आहे. मी इथे दोरी तयार करून घेतलेली आहे आणि मी इथे हा 2 पीसचा ब्लाऊज शिवलेला आहे. तर इथे मी दोरी लावून घेणार आहे. जे इथे हा जो कमी कपडा असतो तो आपल्या खालच्या बाजूला लावून घ्यायचे आहे. तर इथे मी पाव इंचावर मार्किंग पूर्ण गळ्याला करून घेणार आहे. म्हणजे आपली दोरी व्यवस्थित इथे पायपिंग लागली जाईल. नाहीतर काय होतं, कपडा सरकला जातो. तर इथे मी सिंगल दाब आहे लावून घेतला आहे. तर ही पायपिंग जी आहे ती वरती प्लेन आली पाहिजे आणि कमी कपडा असतो तो खालच्या बाजूला गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी इथे पाव इंचाची जी आपण खूण केलेली आहे, त्या खुणेवर मी इथे दोरी ठेवलेली आहे आणि इथे दोरीच्या कडेने अगदी मी इथे शिलाई टाकून घेत आहे. तर सिंगल दाब लावल्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित टीप टाकता येते. दोरीच्या एकदम कडेने आपल्याला टीप टाकता येते. तर अशा पद्धतीने मी इथे पायपिंग पट्टी ही लावून घेतली आहे. आपण मार्किंग केल्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित पटापट ही पट्टी लावता येते. तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून पट्टी लावून बघा. म्हणजे आपल्याला एकदम व्यवस्थित अगदी पट्टी एकदम सारखी लागली जाते. अजिबात कुठेही सरकत नाही. आता इथे मी आतमध्ये फोल्ड करून घेतली आहे पट्टी आणि वरून टीप टाकत आहे. म्हणजे जी आपली पायपिंग पट्टी अर्धी उरलेली आहे ती मी इथे फोल्ड करून घेतली आहे आणि वरून टीप टाकली आहे. आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा येईल आता, तो मी ते कट करून घेणार आहे. इथे पुढे मी अर्धा इंच जी पट्टी कट करून ठेवली होती, तीही मी इथे फोल्ड करून इथे टीप टाकून घेतली आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे, तो इथे मी कट करून घेतला आहे. आता इथे वरून मग टीप टाकून घ्यायची आहे. वरच्या साईडूनच मी टीप टाकून घेत आहे. त्याच्यासाठी मी ही आपला रेग्युलर जो दाब असतो, तो इथे लावून घेतला आहे. सिंगल दाब बदली केला आहे. आता इथे वरून मी इथे टीप टाकून घेत आहे. एकदम फिनिशिंगला ही आपली टीप इथे दोरी पायपिंग इथे लागली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही इथे बघू शकता एकदम पायपिंग व्यवस्थित आलेली आहे आणि कॉपर कलरचीच पायपिंग इथे लावली आहे. त्यामुळे एकदम खूपच सुंदर हा ब्लाऊज दिसत आहे.